मित्रांनो, शालिनी भक्तिसागर कथामध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत लक्ष्मी पंचमीच्या कोणत्या आपल्याला सेवा करायच्या आहे, संपूर्ण मंत्र स्तोत्र संपूर्ण आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत। तर मित्रांनो, कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटन सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा, जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपली गावाची कमेंट्स नक्की करा। तर मित्रांनो, जो कोणी हे दुर्गा पुराण, देवी भागवत पुराण, जे कोणी हे पुराण फक्त श्रवण सुद्धा करतो तरी त्याचे पर्वतच्या पर्वत पापे जळून भस्म होतात, असे स्वतः शिवाने आणि दुर्गा मातेने सांगितलेले आहे। तर आता आपण पुढे सूत सांगू लागलेले आहेत की तिसऱ्या अध्यायात वर्णन केल्याप्रमाणे जसं वडाच्या पानावर झोपलेले विष्णूला देवीने जो अर्धा श्लोक सांगितला, जो कोणी अर्धा श्लोक सुद्धा या देवी पुराणाची एक लाईन पण ऐकतो तरी त्याला 60,000 यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होते। तर तो श्लोक सुद्धा श्रवण केला तरी सर्व वेदांचे सिद्धांतांचे सार त्याला समजून गेले असे समजावे, त्याचे जीवन उद्धारून गेले असे समजावे। तसे स्पष्टीकरण ब्रह्मदेवाने 100 कोटी श्लोक रचून केले। त्याचेच विवरण व्यासांनी शुकाला उपदेश करत्यावेळी 18,000 श्लोकांचं हे दुर्गा पुराण आहे। तर स्कंदामध्ये 18,000 श्लोकात 12 स्कंदात केले आहे। ब्रह्मदेवाने रचिलेले मूळ दुर्गा पुराण अद्यापही देव लोकात आहे, पण ते प्रचंड आहे। त्यांचे एवढे पवित्र पुण्यदायक पापनाशक असे कोणतेच पुराण नाही। हे पठन करणाऱ्याला पदोपदी अश्वमेघ, पदोपदी म्हणजे प्रत्येक अक्षर तुम्ही ऐकतात तर त्याला अश्वमेघ यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होईल। प्रत्येक शब्द परात पुराण हे एवढं महत्त्वाचं पुराण आहे। तर पुराण सांगणारा जो आहे तो, जे पुराण ऐकणारा आहे तो, त्याला पदोपदी अश्वमेघ यज्ञ केल्याच्या पुण्यफळाची प्राप्ती होईल। पुराण सांगणारा जो पुराणिक असेल तर त्याला व्यासरूप मानून पूजा करावी, त्याला अलंकार अर्पण करावे, स्वतः अगर दुसऱ्यांकडून लिहून घ्यावे। भाद्रपदातील पौर्णिमा नाही तर देवी तिथीला पुराणिकांना जो पुराण वाचून तुम्हाला दाखवतोय त्याला आसनावर बसून दक्षिणा तरी द्यावी, त्याला काहीतरी 1 रुपया 2 रुपया। तर मित्रांनो, दक्षिणा मला जर पाहिजे आहे तर फक्त तुमची कमेंट्स, लाईक आणि सबस्क्राइब करा। तुमची सर्वात मोठी दक्षिणा माझ्यासाठी तीच आहे। तर तुम्ही ती दक्षिणा नक्की द्या कमेंट्स करून, की मला तुमचा आत्मविश्वास, म्हणजे तुमचं जे कमेंट्स आहे ते मला माझा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रेरित करतो आणि दुसरा व्हिडिओ करायला माझा आत्मविश्वास वाढतो। म्हणून तुमची दक्षिणा मला फक्त तुमची कमेंट्स, लाईक, सबस्क्राइब करून द्या। तर पुराणिकांना जो तुम्हाला कथा ऐकवतो आहे तर त्याला दक्षिणा तरी काहीतरी द्यावी। नंतर एका कपिला गाईला अलंकार घालून वासरासह ती तरी त्या पुराणिकांना दान करावी। या पुराणाचे 310 अध्याय असल्या कारणाने प्रत्येक अध्यायासाठी एक याप्रमाणे तेवढे ब्राह्मण, तेवढेच सवाशण स्त्रिया, तेवढ्याच कुमारिका, तेवढ्याच बटूंना भोजन द्यावे। देवी स्वरूप समजून वस्त्र अलंकार सहित त्यांची पूजा करावी, षोडोपचारे पूजन करावे। असे लिखित ग्रंथ दान केल्यामुळे भूदान केल्याचे फळ प्राप्त होते। जीवनभर सुखी होऊन मरणोगती देवी लोकाची प्राप्ती होते। हे देवी भागवत पुराण जर नित्याच्या श्रवणात असले तर कोणतेही फळ त्या व्यक्तीला मिळू शकते। जो कोणी देवी दुर्गा पुराण हे ऐकतं तर त्याला कोणत्या फळाची प्राप्ती होते ते ऐका। त्याच्यासाठी कधीही, कुठेही, केव्हाही कोणतीही वस्तू दुर्लभ नाही। संतती नसेल तर संतती त्याला प्राप्त होईल, दारिद्र्य असेल तर तो धनवान होईल, विद्यार्थ्याला विद्या मिळेल, कीर्तिमानाला कीर्ती मिळेल, वान स्त्री असेल तिला मुलं होणार नाही, तिला मुलं होतील। फक्त एकाच संतान प्रसवलेली भरतवान स्त्री, जिची मुले जन्मताच मरतात, तिला सुद्धा मूलबाळ प्राप्त होईल। जिथे ज्या घरात ही पोथी श्रवण केली जाते, जिथे ज्या घरात हे पुराण श्रवण केलं जातं, वाचलं जातं, त्या घरात माता लक्ष्मी आणि सरस्वती कायमस्वरूपी टिकून राहतील। वेताळ, डाकिनी, राक्षस वगैरे घरी दृष्टीही टाकणार नाही। ज्वर असलेल्या रोगांच्या अंगावर हात ठेवून एकाग्रपणे याचा पाठ करावा, म्हणजे रोगी उत्तम बरा होतो। पोथीची 100 आवर्तने केली तर क्षयाचा रोगही बरा होतो। रोज संध्या केल्यानंतर एक अध्याय वाचण्याचा क्रम ठेवला तर ज्ञानाची प्राप्ती होते, मोक्षाची प्राप्ती। कोणतेही कार्य आरंभण्याच्या अगोदर या पोथीच्या 9व्या अध्यायात सांगितल्याप्रमाणे शकून पाहून नंतर निर्णय घ्यावा। अश्विन महिन्यातल्या आणि चैत्रातल्या नवरात्रीमध्ये अंबे मातेच्या प्रसन्न साठी दररोज याचे वाचन करावे। मनुष्य 100 भक्त असो किंवा गणेश भक्त असो, मनुष्य जो आहे तो शंकर भक्त असो, गणेश भक्त असो, विष्णू भक्त असो, सूर्य भक्त असो, देवीचा भक्त असो, वेदासक असो, यापैकी कुणी असो, त्याने आपल्या इष्टदेवाच्या शक्तीच्या प्रसन्नतेसाठी याचे वाचन करावे आवश्यक आहे। आषाढ, अश्विन, माघ, चैत्रातील नवरात्रीमध्ये याचे वाचन खूप महत्त्वाचे आहे। जो कोणी एक लाईन पण ऐकतो तरी त्याला 60,000 यज्ञ केल्याची पुण्यफळाची प्राप्ती होते। त्याचा जर कोणी मुखाचे
दर्शन करतं तरी सुद्धा त्याचे मुख एक तीर्थ समान बनून जातं आणि दुसरे जर त्या मुखाचे दर्शन करतील तर त्याचे पापे जळून भस्म होतील असे देवी पुराणमध्ये सांगितलेले आहे. म्हणून नवरात्रीमध्ये याचे वाचन करणे, श्रवण करणे अत्याधिक महत्त्वाचे आहे. वेदांतिकांनी गायत्रीच्या कृपेसाठी हा सदा वाचन ठेवावे, यात कोणत्याही मताचे खंडन केले नाही. कारण देव जरी कोणताही असला तरी तो शक्तियुक्त असतोच आणि सर्व शक्तीचे मूळ भगवती माता अंबे माता दुर्गा माता तिने प्रसन्न व्हावे यासाठी याचे श्रवण वाचन आवश्यक करावे. श्रोत्यावर याविषयी बोलले तेवढे थोडे, म्हणून याचे सारांशाने तात्पर्य सांगते की हे सर्व वेदांचे सार आहे. श्रवण पठण, वेद पठण श्रवण याच्या एवढे पुण्यदायक कुठलेही पुराण नाही. सुतांचे कथन संपल्यावर सर्व श्रोते ऋषींनी त्यांची पूजा केली. सर्व देवी भक्त आनंदित झाले. पुराण श्रवणामुळे त्यांची चित्ते शांत झाले. सुताला कष्ट झाले म्हणून वारंवार नमस्कार करून क्षमा केली व म्हणाले, सुता, खरोखर या संसार सागरातून आम्हाला पार करणारी तू नौका आहेस. सूत पुढे संचारासाठी निघून गेले. आता आपण या लक्ष्मी पंचमीच्या कोणत्या कोणत्या सेवा करणार आहोत तर त्या जाणणार आहोत. या लक्ष्मी पंचमीच्या दिवशी आपल्याला महालक्ष्मी अष्टकमचं श्रवण करायचं आहे. नमस्तुते मा माये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा असते नमस्तुते. नमस्तुते गरुडारूढे कोलासुर भयंकरी कुमारी वैष्णवी ब्राह्मी महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञ सर्व वरदे सर्व दुष्ट भयंकरी सर्व दुःख हरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धी बुद्धी प्रीती देवी भुक्ती मुक्ती प्रदायिनी मंत्रमूर्ते सदा देवी महालक्ष्मी नमस्तुते. आद्यरहित देवी आद्य शक्ती महेश्वरी योगीजे योग संभुजे महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्मे मोहरोदरे मोह शक्ती मोहधरे मा पापरे दैवी महालक्ष्मी नमस्तुते. पद्मासिनी दैवी परब्रह्मी स्वरूपिणी परमेशी जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरे दैवी नाना अलंकार भूषिते जगस्थिते जग जन्मांतरे महालक्ष्मी नमस्तुते. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभ्यागम्रं वंदे विष्णुभवर सर्व लोकैकनाथम निवासम सीसी निवासा की जय. कोल्हापूर महालक्ष्मी माता की जय. अशा या महालक्ष्मी अष्टकमचं सुद्धा आपल्याला पठण करायचं. या दिवशी कोणत्या मंत्राचा जाप करायचा आहे, महालक्ष्मीची कोणती सेवा करायची आहे. या दिवशी लक्ष्मी पंचमीच्या दिवशी एका तामणामध्ये महालक्ष्मी विष्णू भगवानांना घेऊन घ्यायचं आहे. तामणामध्ये रोज त्या दिवशी सकाळी लवकर उठायचे, स्वच्छ कपडे घालायचे. तामणामध्ये विष्णू लक्ष्मी नारायणची मूर्ती घेऊन घ्यायची. दुधाने, मधाने, दयाने, घीने, शोधाने अशी पंचामृताने महालक्ष्मी विष्णू भगवानाची आपल्याला पंचामृताने आंघोळ घालायची. त्यानंतर त्यांना अत्तर लावायचे, स्वच्छ कपडे घालायचे, पिवळा टिका लावायचा, हळद कुंकू माता लक्ष्मीला व्हायचे आणि विष्णू भगवानांना पिवळं अष्टगंधक आणि तांदूळ वगैरे लावून त्यांना पूजा करायची. कमलचे फूल अर्पण करायचे. कमलचे फूल नसणार तर कमलगट्ट्याचा मणी अर्पण करायचे. कमलगट्ट्याचा मणी नसला तर झेंडूचे फूल आपल्याला अर्पण करायचं. जी फुलं असतील ती फुलं आपल्याला अर्पण करायची आहे. दुर्वा अर्पण करायची माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी. या दिवशी आपल्याला जर शक्य असेल तर उसाच्या रसाने माता लक्ष्मीचा पण आपल्याला अभिषेक करायचा आहे. माता लक्ष्मीचा उसाच्या रसाने अभिषेक केला तर माता लक्ष्मी आपल्यावर खूप प्रसन्न होते. 7 जन्माचे दुःख दारिद्र्य दूर करून आपल्यावर धनधान्याची बरसात होते असे स्वतः दुर्गा देवीने सांगितलेले. या दिवशी नैवेद्यामध्ये खिरीचा प्रसाद आपल्याला माता लक्ष्मीसाठी विष्णू भगवानांसाठी बनवायचा आहे. लक्ष्मी पंचमीला 9 कन्यांना आपल्याला जेवण घालायचं आहे. ज्या घरात लक्ष्मी पंचमीच्या दिवशी 9 कन्यांना जेवण घातले जाते तेथे माता लक्ष्मी सदैव वास्तव्य करते आणि या 9 दिवसात केव्हाही 9 कन्यांना जेवण घालायचे. त्यांना ओढणी चुंडरी द्यायची, मेहंदीचा कोन असे गिफ्ट म्हणून सप्रेट भेट म्हणून द्यायचे. या दिवशी दक्षिणावरती शंख असेल तर त्या दक्षिणावरती शंखामध्ये तुम्हाला दूध भरून माता लक्ष्मीला अंघोळ घालायची. या दिवशी आपल्याला तुळशीची सुद्धा सेवा करायची. या दिवशी तुळशीमध्ये आपण उसाचा रस आपलं नाव आणि गोत्र बोलून 7 वेळा त्या तुळशीमध्ये सोडायचं आहे. लक्ष्मी पंचमी चैत्रमधली पंचमी, वैशाखमधली पंचमी आणि अधिक मासमधली पंचमी, महाशिवरात्री, शिवरात्री, अमावस्या, पौर्णिमा, नवमी, अष्टमी अशा 7 तिथींना जर आपण उसाचा रस 7 वेळा आपले गोत्र आणि नाव आणि गोत्र बोलून जर तुळशीमध्ये 7 वेळा जर उसाचा रस सोडला तर 3 वर्षात मनुष्य करोडपती बनतं असे स्वतः दुर्गा माताने सांगितलेले हे उपाय मी तुम्हाला सांगितलेले आहे. तर या दिवशी आपल्याला श्री सूक्ताचं 16 वेळा पठण करायचे. कुंकुमार्चन श्रीयंत्रावर करायचे. अशा खूप काही सेवा माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी करायचे. आपल्या दरवाज्याच्या उंबरट्यावर हळदीचं लेपन करायचे. आजूबाजू स्वस्तिक काढायचे आणि तांदूळ ठेवायचे. लाल करून माता लक्ष्मीला आमंत्रण करायचे की आमच्या घरी या असं सांगायचं. या दिवशी आपल्याला बेलाच्या झाडाखाली
झाडाखाली चौमुखी दिवा लावायचा आहे लक्ष्मी प्राप्तीचा. ज्याच्यावर खूप काही कर्ज आहे तर ते कर्ज दूर करण्यासाठी हा लक्ष्मी मातेचा हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला हा उपाय नक्की करायचा आहे. असा चौमुखी दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचा आहे, कारण की बेलाच्या झाडाखाली प्रतिदिन महालक्ष्मी माता विराजमान झालेली राहते. म्हणून आपल्याला चौमुखी दिवा बेलाच्या झाडाखाली लावायचं आहे आणि हे स्तोत्र मंत्राचे पठण करायचं आहे. विष्णू सहस्रनामाचं पठण करायचं आहे आणि ओम श्रीम ह्रीम श्रीम कमलवासिनीये स्वाहा, ओम ह्रीम श्रीम ह्रीम श्रीम कमलवासिनीये स्वाहा या मंत्राचा 1008 वेळा आपल्याला जप करायचा आहे. तर श्री सूक्त पण तुम्हाला मिळून जाईल. महालक्ष्मी अष्टकम पण मी तुम्हाला देऊन देईल. तर संपूर्ण सेवा लक्ष्मी पंचमीच्या ज्या आहेत त्या या व्हिडिओच्या माध्यमाने देवी पुराणांमधल्याच मी तुम्हाला देणार आहे. तर आपल्याला अशा या सेवा आपल्याला लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न व्हायला पाहिजे म्हणून आपल्याला या सेवा करायच्या आहेत. तर आता आपण पुढे ऐकूया स्वाहा देवीची कहाणी. तर नारद म्हणाले, स्वामी तुम्ही रूप, गुण, यश वगैरे सर्व गोष्टींमध्ये श्रेष्ठ आहात. ज्ञानी जनांमध्ये श्रेष्ठ व योग्यांमध्ये वरिष्ठ आणि तपस्वी लोकात श्रेष्ठ, तसेच वेद पारंगत आहात. मी महालक्ष्मीचे विलक्षण आख्यान ऐकले. आता आणखी एखादे गूढ असे उपाख्यान सांगा की जे उपयोगी तर असेलच पण पुराणात नसेल तरीही वेद समस्त धर्मयुक्त असेल. नारायण बोलू लागला, नारदा पुराणांमध्ये रहस्यमय अशा बऱ्याच कथा आहेत आणि त्या अजून गुप्त आहेत. त्यापैकी कोणती कथा ऐकायची आहे तुला ते सांग. तेव्हा नारद म्हणाले, हवन प्रसंगी स्वाहा देवी, पितृकर्मामध्ये स्वदा देवी, तशीच दक्षिणा ही सर्वात कर्मात प्रशस्त आहे. तर त्याची उत्पत्ती, चरित्र, श्रवणाचे फळ, महत्त्व आपल्याकडून ऐकण्याची इच्छा आहे. शौनिकादिकांना सूत म्हणतात. नारद मुनीची मनीषा जाणून मंद हास्य करून नारायण मुनींनी ती कथा वर्णन करायस आरंभ केली. ते म्हणाले, सृष्टीच्या प्रारंभी सर्व देव आपल्या आहाराच्या बाबतीत निर्णयासाठी ब्रह्मदेवापाशी गेले. त्यांचे निवेदन ऐकून घेतल्यावर ब्रह्मा श्रीहरीची स्तुती करू लागले. नारदांनी त्यावर शंका विचारली की परमात्मा तर यज्ञ रूपच आहेत, अर्थात यज्ञ ते त्याचे अंगच आहे. मग यज्ञात ब्राह्मण देवाच्या उद्देशाने ज्या आहुती देत होते त्यांनी देवांची तृप्ती होत नव्हती काय? नारायण, ब्राह्मण, क्षत्रिय ज्या आहुत्या देत असत त्या देवांपर्यंत न पोचता मधल्यामध्ये गडप होत असत. कुणीतरी त्या खात असत. याच कारणामुळे दुःखी होऊन देवांनी आपले घराणे ब्रह्मदेवापुढे मांडले. ब्रह्मदेवाने त्यावेळी श्रीकृष्णाचे ध्यान केले. त्याच्या सूचनेवरून मूळ प्रकृतीची पूजा केली. तेव्हा तिने प्रसन्न होऊन वर मागण्यास सांगितले. तेव्हा ब्रह्मा बोलू लागले, हे सौंदर्यवती, तू कृपा करून अग्नीची दाहक शक्ती हो. तसे न झाल्यास अग्नी आहुत्याचे भस्म करू शकणार नाही. जे लोक तुझ्या स्वाहा या नावाने मंत्राच्या अखेरीस देवांच्या उद्देशाने हवनीय पदार्थ अर्पण करतील सहजासहजी देवांपर्यंत पोहोचतील. म्हणून हे सर्व संपत स्वरूपिणी श्रीदेवी तू अग्नीची गृहस्वामिनी हो. ब्रह्मदेवाने केलेली विनंती ऐकल्यानंतर भगवती स्वादेवीच्या चेहऱ्यावर खिन्नतेची छटा उमटली. ती त्याला म्हणाली, ब्रह्मदेवा, मी दीर्घकाळ तपश्चर्या करीत श्रीकृष्णाची आराधना करीन. त्याच्याशिवाय जे काही आहे ते सर्व एक आभास आहे. तू जगाचा निर्माता, शंभू, मृत्युंजय, विश्व तोलून धरणारा शेषनाग, धर्म हा साक्षी, देवांसहित आदिपूज्य गणेश आणि सर्वाधार प्रकृती यांना अधिकार त्यांच्या उपासनेने प्राप्त झाल्या. तसेच ऋषीमुनी ज्याची सेवा करतात त्याच्याच पदकमलाची मी ही चिंतन करीत असते. असे सांगून ती पद्यानना देवी पद्यसंभव ब्रह्मदेवासमोर गुप्त झाली व पद्यानाभ श्रीकृष्णाच्या ध्यानात निमग्न झाली. असाच 1,00,000 वर्षाचा काळ उलटला. तेव्हा प्रकृतीच्याही पलीकडच्या निर्गुण श्रीकृष्णाचा तिला साक्षात्कार झाला. तो चित्ताकर्षक असे लोभ सवाने रूप पाहून कामवासना अनावर होऊन ती बेहूश झाली. तिचे मन ओळखून सर्वज्ञ कृष्ण तिला म्हणाले, हे सुंदरी, तू एका अंशाने माझी पत्नी बनशील. यावेळी तू नग्नजित राजाची मुलगी होशील. तुझे नाव नग्नजिती असेल. सध्या तू अग्नीची दाहक शक्ती अशी पत्नी आहेस. माझ्या कृपेने तू मंत्रदेवता होऊन पूज्य होशील आणि अग्निगृह स्वामिनी म्हणून तुझे पूजन करेल. तसेच त्याच्याबरोबर रममान होशील. एवढे बोलल्यानंतर कृष्ण गुप्त झाला. त्याचवेळी ब्रह्मदेवाच्या सूचनेवरून तेथे तिला शोधित अग्नी आला व तिच्याशी विधीपूर्वक विवाह करून 100 दिव्य वर्षापर्यंत संभोग सुख घेत राहिला. परिणामी ती गरोदर राहिली. 12 वर्षानंतर ती प्रस्तुत झाली. 3 पुत्र जन्माला आले. त्यांची नावे दाक्षिणाग्नी, ग्राहपत्याग्नी, आहवनीयाग्नी. तेव्हापासून ब्राह्मण, क्षत्रिय, ऋषी, मुनी वगैरे सर्व लोक स्वाहायुक्त मंत्राने आहुत्या देतात. या मंत्राने सर्व सिद्धी प्राप्त होते. पतीची सेवा न करणारी स्त्री, विद्याविहीन पुरुष, निष्पर्ण वृक्ष, स्वाहा विरहित मंत्र हे सर्व सारखेच आहेत. मग स्वाहायुक्त मंत्रांनी ब्राह्मण संतुष्ट झाले. तसेच देवांना आहुत्या मिळू लागल्या. या मंत्राने सर्व सिद्धी होते. अशी ही स्वादेवीची कथा आहे. ही कथा सौख्य व मोक्ष देणारी आहे. नारदा, अजून काय ऐकावयाचे
असे वाटते. नारदाने विचारले, मुनीश्वर, आता मला या त्या स्वाहा देवीच्या पूजाविधी अग्नीने केलेले तिचे स्तोत्र सांगा. नारायण बोलला, सामवेदात तो ध्यान स्तोत्र पूजाविधी सांगतो, ते लक्ष देऊन ऐका. यज्ञ करत्यावेळी सुरुवातीला शाळीग्राम व कलशाची स्थापना करावी. त्या ठिकाणी स्वाहा पूजन करावे, ध्यान मंत्र करावे. म्हणजे माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कोणत्या मंत्राची स्तुती करू शकता. तेव्हा स्वाहा मंत्रांगयुक्त मंत्रसिद्धी स्वरूपिणी सिद्धाच सिद्धदाम नृणाम कर्माणाम फलदाम शुभाम. मग मूळ मंत्राने षोडोपचाराने पूजा करावी. ओम ह्रीं श्रीं वनिजायाय दैवै स्वाहा असे पूजन करणाऱ्याला सर्व सिद्धी मिळतात. स्वाहा वनिप्रिया वनिजाय संतोषकारिणी शक्तिक्रिया कालदात्री परिपाक करी ध्रुवा गती सदा नरणाचं दाहिका दहनशमा संसार सार रूपाचं घोर संसार तारिणी देव जीवन रूपाचं देव पोषणकारिणी. अशा 16 नावांचा जप करणाऱ्याला उभयलोकी सुख मिळते, सर्व कर्मे सांग होतात, निपुत्रिकाला पुत्र मिळतो, अविवाहिताला पत्नी मिळते व सर्वांग सुंदर पत्नीमुळे तो सुखी होतो. असा हा स्तोत्र आहे. मग अमळ थांबून नारायणाने पुढे सांगितलं, नारदा, श्राद्धानाचे पुण्य वाढवणारे आणि पितरांना तृप्त करणारे स्वदा देवीचे आख्यान ऐकायची आमची इच्छा आहे. तेव्हा जगतांची निर्मिती करताना सुरुवातीला विद्यात्याने पितृगण निर्माण केले. त्यात 7 प्रकार असून 4 साकार आहेत तर 3 तेजोरूपी आहेत. आपली निर्मिती पाहून ब्रह्मदेवाने श्राद्ध तर्पण याद्वारे त्यांच्या आहाराची योजना केली. स्नान तर्पण दान देव पंचायत आणि पूजा आणि दररोज त्रिकाल संध्या ही ब्राह्मणासाठी अवश्य कर्तव्य आहे. असे शास्त्रमत आहे. जो ब्राह्मणी कर्तव्य करीत नसेल तो अजगरासारखा आहे असे समजावे. देवीची सेवा न करणारा, भगवंताला न अर्पण करताना अन्न खाणारा असा माणूस आयुष्यभर अपवित्र असतो. त्याला कोणतेही कार्य करण्याचा अधिकार नाही. ब्रह्मदेवाने पितरांच्या अन्न पाण्यासाठी श्रद्धादी कर्माची व्यवस्था केली खरी, पण ब्राह्मणांनी अर्पण केलेले अन्न पितरापर्यंत पोहोचते नसेल. अखेरीस भुकेने व तहानेने व्याकुळ होऊन सर्व पितृदेव जमून ब्रह्मदेवाच्या दरबारी गेले व त्यांनी त्याच्यापुढे आपले घराणे मांडले. ब्रह्मदेवाने त्याचे म्हणणे ऐकल्यावर तात्काळ एक मानसकन्या निर्माण केली. ती तरुण असून सौंदर्यवती होती. शेकडो चंद्राप्रमाणे तिचा चेहरा तेजस्वी होता. विद्यासंपन्न गुणसंपन्न अशी असून तिची अंगकांती केतकीच्या पूर्णासारखी होती आणि देहावर रत्नजडित सोन्याची आभरणे होती. प्रकृतीची अंश असलेली स्मितीमुखी अशी ती स्वदा नावाची लक्ष्मीसारखी व कमलोत्पन्न कमललोचना कमलवंदना स्त्री पत्नी रूपाने पितरांच्या स्वाधीन केले. ब्राह्मणाने सांगितले की पितृदेवतांना पदार्थ अर्पण करत्यावेळी त्यांनी सर्व मंत्रांना शेवटी स्वदा हे नाव जोडून अर्पण करावे. तेव्हापासून देवांना वस्तू अर्पण करत्यावेळी स्वाहा व पितरांना अर्पण करत्यावेळी स्वदा असा उच्चार करण्याचा प्रघात पडला. त्याचवेळी देवगण पितृगण ब्राह्मण मुनी अशा सर्वांनी तिची पूजा करून स्तुती स्तोत्र गायले. देवीच्या वराने सर्वांच्या मनोकामना पुऱ्या झाल्या व ते सुखी झाले. अशी स्वदा देवीची कहाणी होती. महालक्ष्मीची कहाणी होती. सर्वांना तोषवणारी आहे आणि सर्वांना धनधान्य देणारी आहे. आणखी काय ऐकायचे आहे तर ते सांगा. तेव्हा नारदांनी विनंती केली की महाराज, मला स्वदा देवीची पूजा कशी करावी, ध्यान कसे करावे, स्तुती कशी करावी, कोणत्या मंत्राने ती लवकर प्रसन्न होईल आणि धनधान्य घरात येईल आणि दारिद्र्य दूर होईल. तेव्हा नारायण सांगू लागले, ब्राह्मण श्रेष्ठा नारदा ऐक. मग देवी स्वदेचे ध्यान स्तुती कल्याणदायी आहे. शरद ऋतूमधली अर्थात अश्विनातील कृष्ण त्रयोदशी मघा नक्षत्र असेल आवर्जून स्वदा देवीची पूजा करून मग श्राद्ध करावे. अशी पूजा न करता जो श्राद्ध करेल त्याचे श्राद्ध निष्फळ जाईल. ब्राह्मणो मानसी कन्याम शश्व तसु स्थिर यवनम पूजाम वै पितृदेवाना श्राद्धानाम फलदाम भजे. या मंत्राने मूर्ती अगर कलशाच्या ठिकाणी ध्यान करावे. ओम नंतर ह्रीं श्रीं क्लीं स्वदा दैवे स्वा या मूल मंत्राने सर्व उपचार समर्पण करावे. आता ब्रह्मदेवाने सांगितलेले स्तोत्र ऐका. स्वदा या नावाचा केवळ एक उच्चार केल्याने तीर्थक्षेत्री स्नान केल्याचे फळाची प्राप्ती होते. सर्व पापांपासून सुटका होऊन वाजपेयी यज्ञ केल्याचे पुण्य फळाची प्राप्ती होते. 3 वेळा उच्चार केला तर श्राद्ध बली तर्पण केल्याचे फळ प्राप्त होते. श्राद्ध प्रसंगी एकाग्रतेने स्वदा स्तोत्र जर ऐकले तर श्राद्ध कर्म यथासांग संपूर्ण होते. त्रिकाल संध्या समयी स्वदा 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 असा पाठ केल्याने पतिव्रता पत्नी गुणवान पुत्र यांचा लाभ होतो. स्वदा स्वदा स्वदेतयम त्रिसंध्येय पठेत नर प्रियां विनितां च स लभते साधवी पुत्र गुणान्वितं पितॄणां प्राणतुल्या त्वं द्विज जीवन रूपिणी श्राद्धष्ट तृदेवीच श्राद्धादीनां फलप्रदा नित्यत्वं सत्यरूपासी पुण्यरूपासी सुव्रते अविभार्वती रौभव सृष्टोच फल प्रलयत्वं. ओम स्वस्तिश नमः स्वाहा स्वदा त्वं दक्षिणा तथा निरूपिता शत्रुवैदे प्रशस्ता कर्मिणा पुन्हा कर्मप्रीत्यर्थमेवैता
मय वैता ईश्वरेन विनिर्मिता अशा सर्वांना सांगून ब्रह्मदेव सभेमध्ये विराजन झाला. त्याच वेळी तिथे अचानकपणे स्वदा प्रकट झाली. तिला ब्रह्माने पितरांच्या स्वाधीन केले. तेव्हा अत्यंत आनंदित होऊन पितृलोकी गेले. असे हे स्वदा स्तोत्र एकाग्रतेने जो ऐकतो, श्रवण करतो, जो वाचतो, दुसऱ्याला सांगतो, त्याने सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याप्रमाणे असून त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. तर असे हे स्तोत्र महालक्ष्मीचे स्तोत्र होते मित्रांनो. तर मला अशी आशा आहे की तुम्हाला हे संपूर्ण महालक्ष्मीच्या सेवा कुठल्या करायचा, कसा दिवा लावायचा हे आवडलं असेल तर आवडल्यास एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कुठून कोणत्या गावाहून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात तर आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा. जय श्री महाकाल.